देव महागणपती यांना पुष्पार्पण आता त्यांच्या समोर हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये समापन होतोय. पुढे मी हा 1 मिनिट
बॅच हे वेळोवेळी पिकनिकला जातात, पुढे एन्जॉय करतात आणि व्हिडिओ बरेचसे मी बघितलेले आहेत. वेगवेगळ्या तऱ्हेचे त्यांनी ॲक्ट ठेवलेले असतात, त्यांची पूर्ण बॅच सरकार करताना ची बॅच म्हणावी लागेल यांना. मजबूत सर आणि एनजे सर सर्वांना माझा नमस्कार. आणि उत्सव मूर्ती म्हणजे माझ्या जीवाभावाची माझी मैत्री. मला आनंद पण होतोय आणि माझ्या डोळ्यात थोडा हे पण आहे, अश्रू येते, कारण ती माझी बॅचमेट आहे, माझी रूममेट होती 85ची बॅच आम्ही. आणि तिची बर्थडे, तिचं ब्लड ग्रुप, तिचं सर्व आणि तिचं माझं सेम आहे. म्हणजे आम्ही गेल्या जन्मीचे काहीतरी आमचे ऋणानुबंध आहोत. म्हणजे ती माझ्यापेक्षा 1 वर्ष 1 महिन्याने मोठी आहे. आणि काय सांगू तुम्हाला, ती माझी मोठी बहिणीसारखंच मला तिने सांभाळलं. आणि मी अगदी लहान असते, 1च वर्षाचा फरक आहे, पण मी एकदम लहान म्हणून खूप आनंद घेतलाय मैत्रिणीमध्ये. त्यांनी माझे खूप लाड केले आणि या मैत्रिणीने तर माझे खूपच लाड केले. आणि काय चुकलं तरी रागावते पण, म्हणजे अशी बहीण नाही, म्हणजे रागावते पण, अशी नुसतीच नाही. म्हणजे काय किती बोललो आणि किती लोक असं मला खरं झालंय, कारण अगदी मला कितीतरी सांभाळलं. आता तिला जाताना मला, मी हॉस्टेलला आहे तर मला एवढा त्रास होतोय म्हणून तिचा जीव एवढा हे होत असतो ना की खरं म्हणजे तिला जेवायला यायला कंटाळा येतो, पण मी कधी जेवेन न जेवेन म्हणून ती माझ्यासाठी खाली जेवायला येते आणि परत वरती जाते. म्हणजे विचार करा, म्हणजे किती प्रेम आहे. आणि अक्षरशः म्हणजे आम्ही हॉस्टेलला असल्यापासून ना अगदी. आणि माझी आई गावी होती, आता नाही आहे, पण ती माझी दुसरी आई आहे. सगळं म्हणजे जेवणापासून माझ्या, कधी माझे हॉस्टेल असताना पैसे नसले काही नसले तरी त्या आईने पुरवले. म्हणजे खरंच त्यांचे एक भावंड त्यांचे डॅड झाले, त्यांचे 2 भाऊ 1 बहीण आणि त्याच्यात मी 4थी. असं इतकं मला प्रेम केलंय. त्यांनी खाल्लं पिलं का, जेवलं का अशी विचारणार, इतकी माझी जीवाभावाची मैत्रीण आहे. आणि काय सांगू दे, म्हणजे ईश्वराकडे सांगते माझ्या मैत्रिणीला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य. आणि भाऊजी पण त्या दोघांना पण उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे, अशी खूप सुख शांती आनंद ऐश्वर्या तिची सगळ्या इच्छा पूर्ण होऊ याची प्रार्थना करून मी इथेच सांगते. जय सद्गुरू. स्टार्ट. कट झालाय.
आई दिसतच नाही आई. आणि आजच्या सत्कारामध्ये माझी सौभाग्य होती उल्का गुरुनाथ भोर यांना मी आज वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि आभार कसे मानायचे मला समजत नाही आहे. खरोखर तुमच्या या जो कार्यक्रम आयोजला त्याने मी खरोखर भारावून गेलो. 2020 कोरोना पिरियडमध्ये सुद्धा मी सेवानिवृत्त झालो. त्यावेळी माझा सत्कार झाला नाही कारण सगळे आपण घरीच बसलो होतो. सत्कार झाला पण ऑनलाईन. पण आज त्या ठिकाणी आमच्या सौभाग्यवतींच्या वतीने माझा एक सत्कार केला. तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि काय बोलावं, रंजना मॅडम, रंजना मयेकर काय यांना सर्वात कधी त्यांचं जे गोड नाव आहे काय मधुरा, खरोखर ते आहे मधुर आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणून तिने जे सांगितलं, राग म्हणजे राग आणि कामाच्या ठिकाणी काम आणि तेवढंच प्रेम हे कुणाकडून शिकायचं तर आमच्या सौभाग्य होते. आणि या सर्व गोष्टी तुम्ही साक्षीदार असाल. कारण प्रत्येक वेळी वार्डमध्ये काय घडलं त्याची चर्चा आमच्या घरी नेहमीच होते. काय घडलं, चांगलं असो वाईट असो, आम्ही सर्वजण जेवायला बसल्यानंतर त्याच्यामध्ये घरी चर्चा होते. सोवाने खरोखर जरी कठोर असल्या पण आतमधून एकदम मृदू आहे, मृदू. आणि त्याचा आमचा संवाद जवळजवळ 36 वर्ष झाली. तिने मला नवरा कम पण तिने मला माझ्या आईसारखं सुद्धा सुख दिलेलं आहे. त्यावेळी मला कधी आठवण झाली नाही. एक म्हणतात एक स्त्री, माता, बहिणी, भगिनी सगळी उत्पत्ती काय असेल आम्ही अनुभवलेली आहे. कठीण काळाच्या वेळी सुद्धा ती माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली. आमच्या कंपनीच्या कामानिमित्त काय बरेच वर्ष आमची काय संघर्ष चालू होता. त्या पिरियडमध्ये आमच्या पाठीमागे एकदम खंबीरपणे म्हणजे कसली चिंता करून दिली नाही. मुलांचं शिक्षण होतं प्लस आमचं सगळं घरचं रोबाट हे सगळं सांभाळते. कधीही तिने दुःख मनावर आणून दिलं नाही किंवा कशाची कमतरताही पडू दिली नाही. सगळे गोडे जातात. पण परमेश्वराचे मी या तुमच्या सर्वांसमोर परमेश्वरासमोरही आभार मानेन की तिचं पहिलं नाव माया म्हणजे घरचं नाव तिचं माया आणि त्या नावाप्रमाणेच तो माया आहे. आणि हा अनुभव तुम्ही सर्व लोकांनी घेतला असेल. आम्ही दररोज घेतो. आम्ही घरात असून सुद्धा कठोर म्हणजे कठोर, राग म्हणजे राग आणि माया म्हणजे माया हे कसं आम्ही नेहमी अनुभवतो. पण शिस्तीमध्ये कसलीही तडजोड नाही. हे आहे. तुम्ही सर्वांनी आई मला 2 शब्द बोलायचे जी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आज आमच्या सिस्टर, आमच्या म्हटलं तर चालतंय ना अजून पण, आमच्या सिस्टर सो यांचं आणि माझं इंटरॅक्शन ॲज सच इज व्हेरी रिसेंट. Since the time she has come to Ward 17, before असं फारसं इंटरॅक्शन नव्हतं आमचं. And but आज I have to say lot of thanks to her. Lot of thanks. The way she has managed our ward. I am talking on behalf of entire department of plastic surgery and gross changes किंवा डेव्हलपमेंट्स आमच्या डिपार्टमेंटच्या दृष्टीने झाल्या, फार मोठे बदल, आणि त्या सगळ्या गोष्टी, ते सगळे challenges she accepted them and done well. So त्याच्या अगोदर we were sharing the ward with urology and we got a new ward from zero. Everything, बेड्स कुठे पाहिजे, किती पाहिजे, कुठून आणायचे, to absolute smooth functioning of ward. That is possible because of you. That was at the time of inception. म्हणजे सुरू झालं त्यावेळेला. And then I witnessed lot of awards to our ward. That is also a big thing for us. कधी कधी यायचे आम्हाला awards like कधी स्वच्छता, कधी ते, पण consistent awards and awards for our ward. That was because of you. And few things which I observed, because Ward 36 जो आमचा जुना ward होता, since long time I am associated, and it is a face of plastic surgery. That ward was face of plastic surgery. 36 अजून सुद्धा काही लोक, जुने लोक जे आहेत, आमचे पेशंटचं फॉलोअप लाईक 15 वर्षांचा, 20 वर्षांचा वगैरे असतं. They know that ward 36. And that was how it was managed and how this ward is managed, Ward 17. तर काही स्पेसिफिक गोष्टी, तत्परता, काही सांगा, that will be available, that will be provided, and that is because of her. Then discipline, सगळीकडे, ती सिस्टरांची असू दे, पेशंटची असू दे, डॉक्टरांची असू दे, that was again managed well by sister. सगळीकडे सगळी शिस्तबद्धता, म्हणजे कुठेही तिकडे काय पडलंय, काय असं तिकडे कोणी काय करतंय वगैरे असं होणार नाही या वॉर्डमध्ये, वॉर्ड 17 मध्ये. अँड वी आर प्राऊड ऑफ हर. थर्ड थिंग, स्वच्छता. मी तोही वॉर्ड बघितला आणि हा पण वॉर्ड बघतोय. अँड क्लिनलीनेस, येस, जाणवेल असं क्लिनलीनेस सगळीकडे, पॅन्ट्री पासून स्टोर रूम पर्यंत. That was again by her. And cooperation. अजूनपर्यंत we have got very good cooperation from you, and I am thankful to you for all that. Whatever we have done together, and whatever you did for us, for our entire department. And one more thing, आमच्या सगळ्या टीमला आणि आमचे ज्युनियर डॉक्टर्स, दे आर ऑल शिकणारे, त्या सगळ्यांना तुम्ही सांभाळून घेतलं आणि त्यांना हेल्प केली, तसंच आम्हाला पण हेल्प केली. त्या कोऑपरेशन बद्दल लॉट ऑफ थँक्स. थँक्यू सो मच. आणि पुढच्या वाटचालीसाठी, आरोग्यासाठी भरपूर शुभेच्छा. थँक्यू सो मच.
बेन, हम लोग बेन बोलते हैं, बोलने भी जम रहा है कि सिस्टर अच्छा नहीं लग रहा है कि आज का दिन आप लेकिन रिटायरमेंट कभी मत सोचिए, यहाँ रिटायर हो गए लेकिन फैमिली का स्टार्ट हो गया आपका लाइफ। और भगवान से यही प्रार्थना करूंगा कि यहाँ अच्छी तरह रहे, आगे भी अच्छी तरह है, भगवान सुख शांति से रखे आप पे, यही हमारा प्रार्थना है। और हमारे सब लोगों के फैमिली मेंबर की तरफ से देवा से प्रार्थना है कि अच्छी तरह ही लाइफ आपका ऐसे ही जाए।